कर्नाटकच्या सीआयडी पथकानं कोल्हापुरात केली समीर गायकवाडची चौकशी। कलबुर्गींच्या हत्येत समीरचा हात होता का याचा सुरू आहे तपास। रुद्रगोंडा पाटीलनंच कॉम्रेड पानसरेंच्या खुनाचा कट रचल्याची शक्यता, पोलीस सूत्रांची माहिती। सामूहिक बलात्काराच्या 2 घटनांनी औरंगाबाद हादरलं। 30 गाव शिवारामध्ये 17 वर्षांच्या मुलीवर तर वाळूजमध्ये एका महिलेवर 7 जणांचा बलात्कार। तुळजापूर मंदिरात झालेल्या शिवकालीन भांड्यांच्या चोरी प्रकरणात धर्मदाय आयुक्तालयानं घातलं लक्ष। 10 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे सहधर्मदाय आयुक्तांचे आदेश। शरद पवारांचा विदर्भ दौरा सुरू, शेतकऱ्यांशी संवाद साधून जाणून घेत आहेत व्यथा। नालेसफाई घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांची अजून कोणतीही कारवाई नाही। पालिकेनं 13 जणांना निलंबित करूनही पोलीस ढिम्मच। मनसेच्या फेसबुक पेजवर अपलोड केले राज, उद्धव आणि जयदेव ठाकरेंचे जुने फोटो टाकण्यात मनसेचा उद्देश तरी काय, चर्चा रंगली। आता नाही व्हॉट्सअॅपवर चाप, चौफेर टीकेमुळे सरकारनं अखेर घेतली माघार। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमर जवान ज्योतीवर 1965च्या युद्धातल्या शहीदांना वाहिली आदरांजली। आणि फोक्सवॅगन या कार कंपनीला अमेरिकेत मोठा दणका, चाचण्यांमध्ये फेरफार केल्याचं केलं मान्य।